हा घे, तू सांग ना आता स्टार्टिंग कर ना तुझ्याकडून. हे घे आता पकड सांग रे भाई. हॅलो, वेलकम टू पळसदरी. आम्ही चाललोय स्वामींच्या मठावर आणि इकडे स्वामींवर आमची भरपूर श्रद्धा असल्यामुळे आम्ही चौघे किती जण आपण 5 जण चाललोय. तर याच्याबद्दल थोडी विष्णू सर माहिती देतील. माझ्याकडनं तेव्हा प्रसाद सर आहेत तिकडे. प्रसाद सर बघा कसे चालतात. कॅटवॉक पण फेल आहे. प्रसाद सर 2 शब्द आपल्या सबस्क्रायबर साठी 2 शब्द बोला तुम्ही. नाही म्हणायचे ते सबस्क्रायबर आणि तो व्हिडिओ बंद कर तू पहिले. अच्छा, प्रसाद सर काही कारणास्तव रागावले आहे. आम्ही त्यांना येताना भेळ नाही दिली 10 रुपयाची घेऊन. प्रसाद सरांचं ब्रेकअप झालं त्याच्यामुळे आम्हाला ते घेऊन आले तिथे मठामध्ये आत्मनिर्भर, आत्मशांती, आत्मविश्वासासाठी. आम्ही त्यांच्याशी सहमत आहोत आणि त्यांच्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी सोबत आलेलो. त्यांनी पुढाकार दिला म्हणून आम्ही त्यांच्या मागे आहोत. आणि भले त्यांचा एक ब्रेकअप झाला, पुढे 1000 त्यांना लाभाव ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर येत्या आयुष्याच्या त्यांना वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. आता वाटत चालतोय. समोर बघू शकता अतिशय सुंदरमय डोंगररांगा. बघा या हसऱ्या चेहऱ्या मागे दुःख किती आहे. मोबाईल टाकला पाण्यात मग सांगतो मी तो. ही सगळी खोटी कारणे आहेत. हा ओढा नाही दाखवला ती. अरे ओढा अमेझॉनच्या झीलवरून आलेला ओढा. तो सध्या त्याची वाट भरकटच इथून निघलाय. पुढे तो उल्हास नदीला भेटतो. सिरियसली मस्त आहे ना सगळेजण. इकडे तुम्हाला गाडीने पण जाता येते आणि पैदल पण जाता येते. तर आपण पैदलच जाणार आहे कारण आम्ही गाडी नाही आणली. अरे आपण तिकडून गेलो होतो, तिथे डॅम आहे पुढे माहिती आहे का. आपण त्या साईडने पण जायचं, वरून जाता येते. आताच आम्हाला कळलं की आम्ही एक मोठी चूक केलेली आहे. आम्ही तिकडून पण जाऊ शकत होतो. सुनील आणि डॅमचा शोध लावलेला आहे. तर सुनील सरांनी आम्हाला ती चूक कळून दिली. थँक्यू. आता पण कळून चुकलो आम्ही, काही करू शकत नाही त्या गोष्टीबद्दल. दुसरा ब्लॉग पुरा मेमरी भरेल ते थोडस.